हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे जी नवीन फार्मसीची वॅकन्सी आलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे आर डी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज असतात, स्टेट गव्हर्नमेंटच्या असतील किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, यांची सर्व इन्फॉर्मेशन मित्रांनो भेटत असते. तर मित्रांनो, त्याचबरोबर ज्या स्टुडंटला फार्मा कोव्हिजिलन्स मध्ये जॉब करायचे अशा स्टुडंटला जॉब गायडन्स पण प्रोव्हाइड केलं जातं. तर मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता, ही जी साईट आहे ही ऑफिशियल साईट आहे. कोणती? झेडपी नंदुरबारची, म्हणजे जिल्हा परिषद नंदुरबार मध्ये काय झालंय मित्रांनो, फार्मसीच्या वॅकन्सी आलेले आहेत. तर मित्रांनो, आपण डिटेल मध्ये बघणार आहेत. ही जे ऑफिशियल साईट आहे याच्यावर जी नोटिफिकेशन आलेले आहेत, तो नोटिफिकेशन पीडीएफ डाउनलोड करून आपल्याला डिटेल मध्ये बघायचंय की त्याच्यामध्ये फार्मसीच्या टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती आहेत, नंतर लास्ट डेट काय असणार आहे ऍप्लिकेशनची, आणि मित्रांनो जे काही डॉक्युमेंट वगैरे रिक्वायर्ड सर्व गोष्टी आहेत ते डिटेल मध्ये आपण बघणार आहेत. ही ऑफिशियल साईट आहे जिल्हा परिषद नंदुरबार. याच्या वॅकन्सी नोटिफिकेशन मध्ये जर आपण बघितलं तर इथे वॅकन्सी नोटिफिकेशन आलेले आहे. तर मित्रांनो, हे पीडीएफ डाउनलोड करून मी तुम्हाला मित्रांनो पीडीएफ डाउनलोड झाली आहे आणि इथे 19 नंबरला तुम्ही बघू शकता फार्मसिस्ट दिलेलं आहे. आणि मित्रांनो, या नोटिफिकेशन मध्ये अदर पण खूप सारे पोस्ट आहेत, पण आपल्या युट्यूब चॅनलवर फक्त फार्मसिस्ट पोस्ट रिलेटेड डिस्कशन केलं जातं. तर मित्रांनो, इथे जर बघितलं तर टोटल नंबर ऑफ फार्मसिस्टच्या वॅकन्सी किती आहेत? झेडपी नंदुरबार मध्ये आलेले आहेत 4 वॅकन्सी याच्यामध्ये फार्मसिस्टच्या असणार आहेत. आणि मित्रांनो, इथे इलिजिबिलिटी क्रायटेरिया मध्ये तुम्ही बघू शकता डी फार्म ऑब्लिक बी फार्म, म्हणजे जे स्टुडंटचं बी फार्म झालेलं आहे तर हे सर्व स्टुडंट काय असणार आहेत मित्रांनो, इलिजिबल असणार आहेत. त्याच्या बरोबर मित्रांनो, ज्या स्टुडंटचा डिप्लोमा झालाय म्हणजे डी फार्म झालेलं आहे हे पण स्टुडंट या पोस्ट साठी काय असणार आहेत? इलिजिबल असणार आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो, हे सेकंड कॉलम मध्ये तुम्हाला दिसत असेल कॅटेगरी वाईज हे जे 4 पोस्ट आहेत ते डिवाइड केलेले आहेत. त्याच्यामध्ये मित्रांनो, एससी कॅटेगरीसाठी एक पोस्ट असणार आहे, त्याच्यानंतर एनटी डी साठी एक पोस्ट असणार आहे, आणि मित्रांनो ओपन साठी इथे किती पोस्ट आहेत? 2 पोस्ट या वॅकन्सी मध्ये असणार आहेत. अशा टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती? 4 वॅकन्सी. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, पेकेल जे असणार आहे ते किती असणार आहे मित्रांनो? 17,000 रुपये या वॅकन्सी मध्ये पे केला असणार आहे फार्मासिस्ट पदासाठी. तर मित्रांनो, ही जी वॅकन्सी आहे ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे आणि कुठली आहे? राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या अंडर आलेली वॅकन्सी आहे जिल्हा परिषद नंदुरबार मध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला यासाठी जर ऍप्लिकेशन करायचं असेल तर इम्पॉर्टंट डेट इथे मी तुम्हाला सांगणार आहे. इथे डिटेल मध्ये तुम्ही सर्व गोष्टी व्यवस्थित रीड करून घ्या. जी लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन असणार आहे तर ती कोणती असणार आहे मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता 10/9/2024. 10/9/2024 पर्यंत तुम्हाला काय करायचंय मित्रांनो, या नोटिफिकेशन मध्ये जे ऍप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे, हे अर्जाचा नमुना, हे फॉर्म फिल करायचे. सर्व गोष्टी याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी विचारल्या त्या सर्व गोष्टी फिल करायच्या. त्याच्याच बरोबर मित्रांनो, तुम्हाला जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन रिलेटेड डॉक्युमेंट आहेत तर इथे मित्रांनो तुम्ही बघू शकता विहित नमुन्याचा अर्ज मी आता दाखवला तो, वयाचा पुरावा, पदविका प्रमाणपत्र म्हणजे डिप्लोमा डिग्री झालेला असेल तर ते सर्व तुम्हाला इथे अटॅच करावं लागते. त्याच्यानंतर आपलं फार्मसिस्टचं जे रजिस्ट्रेशन असणार आहे ते इथे लागणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, हे सर्व गोष्टी तुम्हाला काय करायच्यात? 10/9/2024 आधी काय करायचे, जे ऑफिशियल नंदुरबार आहे तर तिथे काय करायचे, ऑफिस मध्ये जाऊन तुम्हाला या गोष्टी सबमिट करायच्या आहेत. तर मित्रांनो, हे सबमिट केल्याच्या नंतर तुमचं सिलेक्शन कसं असणार आहे? तर मित्रांनो, हे सिलेक्शन साठी जे फार्मसिस्टचं सिलेक्शन आहे त्याच्यासाठी कोणता इंटरव्ह्यू किंवा एक्झाम नाहीये. ते डायरेक्टली काय करतील, तुमचे जे फायनल इयरचे मार्क आहेत, म्हणजे उदाहरणार्थ इथे जर बघा ज्या स्टुडंटने बी फार्म वर ऍप्लिकेशन केलेलं आहे ते इथे बघू शकता, पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग एक्झाम मधील अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे, म्हणजे बी फार्मच्या फायनल इयरला तुम्हाला किती मार्क आहेत तर त्यानुसार हे 50 गुण राहतील, किंवा तुमचा डिप्लोमा झाला असेल आणि फायनल इयरला सेकंड इयरला किती मार्क आहेत त्याच्यावर हे 50 मार्क असतील. त्याच्यानंतर मित्रांनो, शैक्षणिक पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता असल्यास, म्हणजे हे 20 गुण जे आहेत मित्रांनो, जे डिग्री स्टुडंट आहेत त्यांना 20 गुण एक्स्ट्रा भेटतील कम्पेअर टू डिप्लोमा स्टुडंट. त्याच्यानंतर मित्रांनो, ज्या पदासाठी फार्मसिस्टसाठी अप्लाय करत असताल आणि तुम्हाला मेडिकल मध्ये एक्सपिरियन्स असेल तर हे 30 गुण त्या स्टुडंटला भेटणार आहेत. असे मित्रांनो हे 100 गुण आहेत, आणि ज्या स्टुडंटला 100 पैकी सर्वात जास्त गुण भेटतील असे 4 स्टुडंट या भरतीमध्ये काय होणार आहेत, सिलेक्ट होणार आहेत.
आणि मित्रांनो हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरती आहे आणि याच्यामध्ये जे हे असणार आहे हे 1 इयर असं काही पिरियड मेन्शन केलेलं नाहीये, पण हे 1 इयर साठी तर कन्फर्म असणार आहे. आणि मित्रांनो हे जे पिरियड आहे हे इन्क्रीज पण होतो. मित्रांनो तुम्हाला हा वॅकन्सी व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट करा. थँक्यू.